मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मानिनी रागातच म्हणते, अहो ताई, तुम्हाला कळतंय का? अहो, आमच्याही अगोदर माझा पार्थ हा तुमच्या पाया पडला. अहो, त्याला आशीर्वाद तुम्हाला द्यायचा नाहीये ना, तर किमान शाप तरी देऊ नका. तुम्हाला लग्नाला यायचं नाहीये ना, तर येऊ नका. परंतु यापुढे माझ्या पार्थच्या लग्नाविरोधात मी एकही अक्षर खपवून घेणार नाही, असं म्हणून मानिनी आता खूपच चिडलेली असते. तेव्हा घरातील सर्वांना मोठा धक्का बसतो की या घरात काय तमाशा चाललाय. मग आता त्यानंतर विक्रम म्हणतो, मानिनी अगं जरा गप्प बस आता. त्यावेळी मानिनीला तो मागे व्हायला सांगतो. त्याचवेळी आता वसू म्हणते की काय गरज आहे तिला मागे खेचण्याची. अरे बोलू देत ना तिला, जे काही बोलायचं असेल ना ती सर्व खदखद एकदाची बाहेर निघू देत. अरे, माझ्या रम्याला नकार देण्याचा डाव फक्त तिनेच रचला होता ना, आणि म्हणूनच माझ्या नाकावर टिचून त्या नंदिनीला ही या घरात आणतीये. वसू आता रडू लागते आणि म्हणते, माझ्या मुलीच्या स्वप्नाची राख रांगोळी करून त्याच रंगांनी तुम्ही तुमच्या मुलाच्या लग्नाचं स्वप्न रंगवताय आणि उलट मलाच बोलताय, असं म्हणून ती पत्रिका पुन्हा एकदा फेकून देते. तेव्हा आता जीवा पुढे येतो तर पार्थ रागातच जीवाला अडवत म्हणतो, हे बघ आत्या. तेव्हा जीवा एकदम शांत होऊन जातो. तर आता पार्थचा सुद्धा आवाज चढलेला असतो. ते पाहून घरातील सर्वांना मोठा धक्काच बसतो. अगं हे बघ आत्या, आई आज पहिल्यांदा अशी उसळम बोलली. तुझ्या जिव्हारी लागणं बरोबर आहे. हीच माझी आई त्या दिवशी मला सांगत होती की रम्याचा एकदा विचार कर म्हणून, आणि तिच्या मनात तसं काहीही नाहीये, अशी आईची बाजू घेत पार्थ वसूला समजावू लागतो. आणि आईचा आज पहिल्यांदा तुझ्यासमोर आवाज वाढला याबद्दल मी तुझी माफी मागतोय. पण आज आई जे काही बोलली ना, तो शब्द आणि शब्द मला पटतोय. असं पार्थचं बोलणं ऐकून रम्या तर पूर्णपणे हादरून जाते, कारण ती रूमबाहेर येऊन सगळं बोलणं ऐकू लागते. त्यानंतर घरातील वातावरण अगदी गढूळच झालेलं असतं. काही वेळानंतर मानिनी आणि विक्रम दोघेही रूममध्ये येतात. मानिनी आता जरा वैतागलेलीच असते, कारण वसू अतिच करत असते. ती विक्रमला म्हणते, मी अशी कधीही वागलेली नाही. अहो, मला येऊन कुणीही सांगावं की आजतागायक माझा आवाज कधी वाढलाय का? आज वसुताईंनी पत्रिका फाडली नसती ना, तरीही मी गप्प बसले असते. पण आज त्यांनी पत्रिका फाडली ना, ते इतक्या दिवसांचं असं साठवून ठेवलेलं मनातून सगळं उफाळून बाहेर आलं. तेव्हा विक्रम आपला बिचारा गप्प असतो आणि लगेच मानिनीला पाणी प्यायला देतो. तेव्हा ती म्हणते, मला माहीत आहे घरातील सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला असेल की माझा राग असा उफाळून आलाच कसा काय, पण मी सुद्धा आई आहे ना. माझ्या लेकाच्या सुखाला अशी दृष्ट लागताना मी नाही बघू शकत, आणि तुम्हाला हे राग आला असेल, तुम्ही सुद्धा माझ्यावर चिडला असाल, असं म्हणून ती विक्रमकडे पाहते. तर विक्रम शांतपणे तिला पाण्याचा ग्लास पुढे करत, पाणी पी अगोदर, असं म्हणतो. त्यानंतर ती आता पाणी पिते, जरा शांत होते. तेव्हा तुझं चुकलं आहे असं कुणीच म्हणत नाहीये मानिनी. अगं चुकलंय कोण नाही, अख्ख्या घराला सुद्धा माहीत आहे, आणि तो माणूस का चुकतोय ना हे सुद्धा आपल्याला माहीत आहे. तू जीवाला एवढा त्रास करून घेऊ नकोस, असं विक्रम समजावतो. तेव्हा आता मानिनी म्हणते, वसुताई सुद्धा एक आई आहेत, आणि आई म्हणून होणारा त्रास मी समजू शकते, पण मी समजू शकत नाहीये ते फक्त रम्याला, कारण हे माझं प्रेम आहे, आणि जग इकडचं तिकडे झालं तरीही हे प्रेम माझं मला मिळायलाच हवं. हा जो तिचा हट्ट आहे ना, त्यापायी होतंय हे सगळं, असं मानिनी म्हणते. अहो, पार्थचं तिच्यावर प्रेम नाहीये, अगदी ढळढळीत दिसतंय, तरीही ती असा वेडेपणा का करते? अहो, पार्थला किती मनस्ताप होतोय हे दिसत नाहीये का तिला? आणि आपल्या प्रेमामुळे जर कुणाला त्रास होत असेल तर हे कसलं प्रेम आहे? तेव्हा विक्रम म्हणतो, हो तुझं करेक्ट आहे, मलाही पटतंय हे. अगं, आपलं माणूस आपल्या डोळ्यात देखत दुसऱ्याचं होतंय हे पचवता येणारं प्रेम. अगं, आपल्याला आवडणारी व्यक्ती ही दुसऱ्याची झाली तरीही आपला तोल ढळू न देणारं हे प्रेम असावं. तेव्हा आता जीवा हे सगळं आईबाबांचं बोलणं ऐकू लागतो आणि त्याला प्रचंड धक्का बसतो. त्यानंतर आपल्या प्रिय व्यक्तीला त्याच्या सुखासाठी सोडून देणं हे खरं प्रेम असतं, असं मानिनी म्हणते. आणि सॉरी, पण आपल्या रम्याचं अजिबात मन मोठं नाही. तेव्हा विक्रम म्हणतो, हो बघ ना, आपल्याला वाटलं होतं कदाचित तिचा विचार हा बदलला असेल, पण तसं काहीच घडताना दिसत नाही. ती तर स्वतःच्या मतावर अशी ठामच आहे. तेव्हा आता मानिनी म्हणते, आपल्याला वाटलं असं तुम्ही म्हटला होतात, परंतु फक्त तुम्हालाच वाटलं होतं, कारण मी तर तेव्हाच तुम्हाला म्हणाले होते, कारण मला रम्याचं लक्षण ठीक दिसतच नव्हतं.
आणि सेम तसंच झालं, कारण रम्या जोपर्यंत माघार घेत नाही ना तोपर्यंत वसुताई काही हे लग्न स्वीकारणार नाही. तर आता जीवाने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि तो काहीतरी विचार करतो. दुसरीकडे पार्थ आता एक ग्लू घेतो आणि त्याने वसूने फाडलेली जी पत्रिका असते ना ती जोडण्याचा प्रयत्न करतो. त्याच वेळी आता तेथे जीवा येतो आणि म्हणतो की तू काळजी करू नकोस दादा, हे बघ पत्रिका जरीही जोडली नाही ना तरीही तुझं आणि नंदिनीचं आयुष्य एकमेकांशी जोडलं आहे. तुमचं दोघांचं नशीब आता तुम्हाला साथ देईल आणि तुमचं लग्न होईल. आणि तुमच्या दोघांचं नशीब आहे ना कुणीही अशी पत्रिका फाडून नाही जोडू शकत. मग आता पार्थ म्हणतो हे मला माहीत आहे, पण मला वाटलं होतं ना एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय, माझ्या लग्नामुळे या घरामध्ये आनंद पसरेल, पण माझं लग्न हाच एक वादाचा मुद्दा ठरलाय. तेव्हा आता जीवा म्हणतो ही सगळी भांडणं आता थांबायला हवीत यार. मला सांग या रम्याचं काय म्हणणं आहे रे दादा, तिला नक्की हवंय काय. त्यावेळी आता पार्थ त्याचं नाव दाखवत म्हणतो तिला फक्त आणि फक्त मी हवंय, बाकी काही नको. तिला मला नंदिनीला या घरात आणायला नको आहे, कारण तिचं माझ्यावर प्रेम आहे आणि तिला माझ्याशी लग्न करायचे. असं आता जेव्हा तो आता म्हणतो ना तेव्हा जीवाला मात्र धक्का बसतो. तेव्हा पुढे आता जीवा खूप विचार करतो आणि म्हणतो दादा हे कसं शक्य आहे तूच सांग ना मला. तेव्हा पार्थ म्हणतो हे तुला कळतंय रे बाळा, पण तिला कुठे काही कळतंय. आणि ज्या मुलीवर माझं प्रेमच नाहीये त्या मुलीशी मी लग्न तरी कसा करू. आणि मला एक सांग ना जीवा, जर एखाद्या मुलीवर तुझं प्रेम नाहीये आणि तुला लग्नासाठी उभं केलं तर तू करशील का रे लग्न. तेव्हा जीवा म्हणतो अरे अजिबात नाही, कारण प्रेमच नसेल तर लग्न तरी कसं करणार. तेव्हा तू पुढे काय करणार आहे असं आता पार्थला जीवा विचारतो. मग आता पार्थ म्हणतो मी काहीच करणार नाही आणि जोपर्यंत ती ॲक्सेप्ट करत नाही ना तोपर्यंत तर काहीच करता येणार नाही. अरे खूप वेळा तिला समजावलं परंतु ती समजावण्याच्या पलीकडची आहे. मग पुढे आता भाई तू टेन्शन घेऊ नकोस, आता तू खूप वेळा ट्राय केलं, मी आता तिला माझ्या पद्धतीने समजावतो, असं आता जीवा त्याला विश्वासाने सांगतो. मग आता पार्थ म्हणतो तुला बोलायचं असेल तर तू बोल, परंतु मला वाटत नाही की काही उपयोग होईल म्हणून. तेव्हाच आता जीवा म्हणतो 100% मला गॅरंटी आहे ती नक्कीच ऐकणार माझं. अरे मला बोलायचंच आहे तिच्याबरोबर, आपण लहानपणापासून एकत्र वाढलोय, एकत्र खेळलोय, ती माझं का नाही ऐकणार, नक्कीच ऐकेल रे. हा फक्त आता तू कोणतंही प्रेशर घेऊ नकोस म्हणजे झालं. आता लग्न जवळ आलंय तुझं, जरा फ्रेश हो. अरे जरा चेहरा स्वच्छ धुवून ये, फेशियल वगैरे कर, नाहीतर नंदिनी म्हणेल की असा कळकट चेहऱ्याचा आणि चष्मा असलेला नवरा नको आहे मला. तेव्हा पार्थ आता खूपच गोड हसतो. मग जीवा त्याची अजूनच गंमत करू लागतो. तेव्हा आलोच मी रम्याशी बोलून, ओके असं म्हणून तो जायला निघतो. तेव्हा आता वसूने जी फाडलेली पत्रिका आहे पार्थ आणि नंदिनीचं नाव असं वेगवेगळं असतं, तर नंदिनीच्या नावाची जी पत्रिका असते ती खाली पडणार असते. तेवढ्यातच आता जीवा ती पकडतो आणि त्या नावाकडे पाहतच राहतो. तेव्हा तो आता म्हणतो आत्ता मी ही पत्रिका धरली आहे, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, नंतर तिला मुठीतच ठेव, नाहीतर ती अशी उडून जायची. तेव्हा पार्थ आता खूप हसतो. मग जीवा हसतच तिथून जातो. इकडे आता रम्या ही रूममध्ये असते आणि मोबाईलमध्ये काहीतरी शोधत असते. तेव्हा जीवा आता तिला दरवाजातूनच पाहतो आणि म्हणतो की कमॉन जीवा, आज तुला रम्याला प्रेम म्हणजे काय ना हे समजावून सांगायचंय. त्या वेड्या काव्याला मी एवढा सहन करतो तर ही रम्या काय चीज आहे, असं म्हणून जीवा आतमध्ये येतो आणि आल्याबरोबरच म्हणतो की रम्या मला तुझ्याशी जरा बोलायचंय. तेव्हा रम्या म्हणते बरं झालं जीवा तू आला, मला ना तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचंय. म्हणजे मी विचारच करत होते की असा कोण आहे जो माझी बाजूना पार्थला समजावून सांगेन म्हणून. तेव्हा आता जीवाला शॉक बसतो की मी हिला समजवायला आलोय आणि ही माझ्याकडेच हेल्प मागतीये. मग आता ती म्हणते अरे पार्थला कळतच नाही की माझं त्याच्यावर किती प्रेम आहे ते, तो मला असं समजूनच घेत नाही. अरे पण जीवाना तू वेगळा आहेस, तू जरा इमोशनल आहेस, तू मला नक्की समजून घेशील आणि एकदा का तुला समजलं ना तर तू तुझ्या भावाला सुद्धा समजावून सांगशील, मला खात्री आहे तू त्याला नक्की समजावून सांगशील. तेव्हा जीवा म्हणतो ऐक तू माझं जरा एकदा. तेव्हा ती म्हणते पण बिन काही नाही, तू माझं ऐक अगोदर. आता रम्या ही अजिबात जीवाला काही बोलू देत नाही. ती म्हणते हे बघ मला माहीत आहे पार्थच्या जगामध्ये ना मला कोणतीही जागा नाहीये, पण तू बघितलंस ना जीवा तर तुला कळेल. अरे पार्थशिवाय माझं जगच नाहीये, मी तुला दाखवते चल ना.
असं म्हणून ती त्याचा हात पकडते आणि कपाटाजवळ घेऊन जाते. तेव्हा आता त्या कपाटामध्ये जीवा सर्व फोटोज पाहतो आणि त्यालाही एका क्षणी मोठा धक्काच बसतो. कारण आता रम्याने काय केलेलं असतं की सर्व पार्थचे लहानपणापासूनचे आत्तापर्यंतच्या सर्व आठवणी ह्या जपून ठेवलेल्या असतात. तेव्हा तो आता तिच्याकडे पाहतच राहतो. मग दुसरीकडे आता नंदिनी, आरू त्याचबरोबर काव्या या तिघी ह्या आता लहानपणीची खेळणी पाहत असतात आणि काव्याचे मेडल्स नंदिनी त्या दोघींनाही दाखवते. मग आता ती विचारते, तुम्हा दोघींना आठवतंय का काही? तेव्हा त्या म्हणतात की हो आठवतंय. मग आता ही माझी डॉल होती, तुला आठवतीये का ग ताई? असं आता आरू विचारते. तेव्हा लहानपणीचा तिघींचा फोटो आता नंदिनी त्या दोघींना दाखवते आणि म्हणते कसा आहे हा फोटो? तेव्हा आरू आणि काव्या दोघीही हसतात. मग आता आरू म्हणते, बघ ना ताई, अगं मी कशी दिसतीये? तेव्हा तू तर गोलगप्पासारखी दिसती आहे असं काव्या म्हणते. आरू म्हणते, अगं तूच बघ कशी दिसतीये. तेव्हा आता त्या फोटोवरून परत काव्या आणि आरूची भांडणं होऊ लागतात. त्यावेळी आता मांजरीसारख्या त्या दोघीही भांडत असताना नंदिनी त्या दोघींनाही गप्प करत म्हणते की एकदम शांत बसायचं हा. अशा काय सारख्या भांडत असताना कळतच नाही. त्याचवेळी या जुन्या आठवणी बघून तुम्हाला कसं वाटतंय असं नंदिनी विचारते. तेव्हा खूप छान वाटतंय, खूप एक्सलंट वाटतंय असं आता काव्या आरुषी म्हणतात. काही वेळाने त्या तिघीही आता जरा इमोशनल होतात. मग काव्या विचारते, ताई ही बाहुली मी माझ्याजवळ ठेवू का गं? मग आता ही डॉल मी माझ्याजवळ ठेवू का असंही आरू विचारते. तेव्हा नंदिनी म्हणते, या बाहुल्याच काय, माझ्या सर्व आठवणी मी तुम्हालाच देऊन जाणार आहे. तर आता दुसरीकडे रम्या वेड्यासारखी पार्थवर प्रेम करतीये हे जीवाला समजतं. मग आता रम्या वेड्यासारखीच जीवाला फोटो दाखवू लागते आणि म्हणते, बघ ना, हा पार्थचा लहानपणीचा फोटो आहे. आता या फोटोमध्ये बघ ना, आम्ही दोघीही किती क्यूट दिसतोय. आणि हा दुसरा फोटो बघितलास का, हा त्याच्या कॉलेजमधला फोटो आहे. या सगळ्या आठवणी आहेत ना, मी अगदी जपून ठेवल्या आहेत असं रम्या म्हणते. आणि पार्थच्या प्रेमात अगदी वेडीपिशी झालेल्या रम्याला आता जीवा पाहतच राहतो. कारण ही मुलगी खरंच खूप प्रेम करते पार्थदादावर हे त्याला समजतं. त्यानंतर आता ती लगेच ते ग्रीटिंग्स दाखवू लागते आणि म्हणते, अरे अजून अशा खूप अनेक आठवणी आहेत, मी तुला दाखवतेच आता असं म्हणून ती आता चॉकलेट्स खाऊन झाल्यानंतर गदसायचे ना त्या कागदाची कशाप्रकारे पार्थने अंगठी बनवलेली होती आणि ती अंगठी माझ्या बोटात घातली होती लहानपणी, मला हे सगळं आठवतंय. आणि सोनं, प्लॅटिनम, हिरे यापेक्षाही मोलाची अंगठी माझ्यासाठी ही आहे असं रम्या म्हणते. आणि एवढंच नाही अरे जीवा, तर आम्ही आमच्या बारीक सगळ्या आठवणी लिहून काढल्या आहेत, बघ ना कशा जपून ठेवल्या आहेत त्या आठवणी मी. असं म्हणून एक एक करून ती आता पेज ओपन करत सगळ्या आठवणी आता ती त्यामध्ये त्याला दाखवते. आता तू हे सगळं वाचू शकतोस असं रम्या जीवाला म्हणते. तेव्हा जीवाला आता एका पाठोपाठ एक शॉकच बसत चाललेला असतो की रम्या ही एवढी प्रेम करते पार्थदादावर, मला माहीतच नव्हतं. आता त्याच्याकडे बोलायला काही शब्दच नसतात. कारण त्या प्रकारे रम्या हे सगळं काही सांगतीये, दाखवतीये, तो प्रकार पाहून तर तो अगदी हादरलेला असतो. त्यानंतर आता एवढंच नाही, अजून खूप काही लिहिलंय असं म्हणून ती प्रत्येक पेज उघडून आता दाखवत असते. मग आता त्यामध्ये एक आईस्क्रीमची जी काडी असते तिने ती त्या पेजवर चिकटवलेली असते. तेव्हा ती काडी पाहून आता जीवा विचारतो, हे काय? मग आता ती म्हणते, अरे ही आईस्क्रीम आम्ही दोघांनी एकच आईस्क्रीम जेव्हा शेअर केली होती ना, तेव्हा त्याच्या ओठांचा स्पर्श या काडीला झाला होता आणि ती काडी अजूनही मी अशी जपून ठेवली आहे. तेव्हा ती आता त्याला सारखी सारखी म्हणत असते, बघ ना अरे जीवा बघ, मी खोटं बोलत नाहीये, मी सगळं काही अगदी खरं बोलतीये. तेव्हा जीवा ते आता बुक हातात घेतो आणि त्याकडे पाहतच राहतो. कारण आता रम्याचा सर्व वेडेपणा हा त्याला पूर्णपणे समजलेला असतो आणि त्यावर काय रिॲक्ट व्हावं ना हेच त्याला कळत नाही. इकडे नंदिनी आता आरू आणि काव्याला सांगत असते, मुलगी जेव्हा सासरी जाते ना तेव्हा बऱ्याच आठवणी ती आपल्यासोबत घेऊन जात असते. साड्या, दागिने, कपडे आणि आहेराची भांडी, सुटकेस, बरंच काही. या बऱ्याच गोष्टी ती मागे सोडून जाते. त्या गोष्टी, त्या आठवणी लगेच बॅगेमध्ये मावत नाहीत ना. आणि आठवणींचं वजन जरा जास्तच असतं. आपल्या आठवणींची अडगळ होण्यापेक्षा त्या योग्य हातात सोपवणं केव्हाही चांगलं. आणि म्हणूनच माझ्या सगळ्या आठवणी मी तुम्हा दोघींकडे सोपवून जात आहे. त्या आठवणी जपाल ना असं आता नंदिनी विचारते. तेव्हा काव्या आणि आरू या दोघीही आता खूप रडत असतात. आणि मी गेल्यानंतर आपल्या घरातलं हसू, आपल्या घरातली मस्ती अजिबात कमी नाही झाली पाहिजे
पाहिजे असंही नंदिनी दोघींनाही सांगते। तेव्हा त्या दोघीही आता खूपच रडू लागतात। मी कधी कधी विचार करते की आता मी जातीये आणि काही वर्षानंतर काव्यासुद्धा जाईल आणि मग आरूसुद्धा जाईल, मग आपण तिघीही गेल्यानंतर आईबाबांचं काय होईल? तेव्हा आता खरंच आपण तिघीही लग्न करून आपापल्या सासरी गेल्यानंतर आईबाबांना कोण पाहणार हा प्रश्न तिघींच्याही मनात येतो आणि त्या तिघीही आता खूपच रडू लागतात। तेव्हा नंदिनी आता रडतच म्हणते आपल्या जाण्यानंतर हे सगळं घर खायला उठेल त्यांना। त्यानंतर आता आरू ही म्हणते ताई तुला एक सांगू, अगं त्याच मांडवामध्ये जर काव्याचं लग्न झालं ना तर मग किती बरं होईल ना गं, कारण ही कपाट ही रूम सगळीच्या सगळी मला मिळेल। आता असं म्हटल्याबरोबरच काव्य अजूनच रडू लागते आणि नंदिनीकडे पाहते। तेव्हा काव्य आता आरूला म्हणते वेडी कुठली असं म्हणून त्या दोघीही आता रडतात आणि तिघीही एकमेकींना आता घट्टमिठी मारतात। तर दुसरीकडे आता जीवा हा रम्याकडे पाहतच राहतो, कारण तिने ज्या पार्थच्या आठवणी जपून ठेवलेल्या असतात ना त्या आठवणी खरंच खूप लाख मोलाच्या असतात हे त्याला समजतं, कारण त्याचंही काव्यावर प्रेम असताना मग तिच्या ह्या फिलिंग्स हा तोच समजून घेतो। नंतर आता ती म्हणते की तुला समजतंय ना रे जीवा की मी किती आठवणी पार्थच्या जपून ठेवल्या आहेत म्हणून। त्यानंतर आता जीवा एकदम आपल्या दादासाठी स्टँड घेतो आणि म्हणतो अगं पण रम्या तू हा वेडेपणा करते असं तुला वाटत नाही का? अगं तुझ्याबद्दल हे दादालाही वाटायला हवं ना, दादाला तुझ्याबद्दल काहीच वाटत नाहीये, मग हे एकतर्फे प्रेम नाही का? दोघांचंही एकमेकांवर प्रेम असेल आणि त्याचं लग्न दुसरीकडे कुठे होत असेल तर ठीक आहे, परंतु तू असं काही वागतेस ना की मला अजिबात हे आवडत नाही। अगं त्याने कायमच तुला मैत्रीण म्हणून तुझ्याकडे पाहिलंय, तू असं वागू नकोस असं म्हणून जीवाला ती समजावते। तेव्हा रम्या अति वेडेपणा करते आणि म्हणते की बस झालं जीवा, अरे तू तरी असा पार्थसारखा बोलू नकोस। अरे माणूस ना मैत्रिणीमध्ये बायकोला शोधतं, मैत्रिणीलाच बायको म्हणायला काय हरकत आहे? तेव्हा जीवा आता रागातच म्हणतो काय बोलतेस तू, तुझं तुला तरी कळतंय का? अरे ऑलरेडी पत्रिका छापल्या गेल्या आहेत रम्या, समजून घे जरा तू। तेव्हा ती म्हणते फक्त पत्रिका छापल्या गेल्या आहेत परंतु लग्न अजूनही झालेलं नाहीये आणि मी हे लग्न होऊ सुद्धा देणार नाही, कारण पार्थ आणि नंदिनी या दोघांनाही मी अशी एकत्र बघूच शकत नाही असं म्हणून ती आता खूपच चिडलेली असते। तेव्हा जीवालाही आता राग येतो आणि तो म्हणतो कमॉन रम्या, अगं तू स्वतःला एकदा दादाच्या ठिकाणी ठेवून बघ, थोडा विचार तरी कर। मग असं तो तळमळीने तिला समजावू लागतो। तेव्हा ती म्हणते त्यापेक्षा ना तू माझ्या जागी जरा येऊन विचार कर, अरे उद्या तुझं एका मुलीवर अगदी जीवापाड प्रेम असेल इतकं की तू तिच्यासाठी इकडचं जग तिकडे करायला सुद्धा तयार आहे, तेव्हा तिचं असं दुसऱ्या कुणाबरोबर तरी लग्न होतंय तर तू काय करशील असं आता ती रागातच त्याला म्हणते आणि विचार करायला भाग पाडते। तेव्हा जीवाला आता प्रचंड धक्का बसतो आणि त्याचीच आता बोलती बंद होते, कारण तो या क्षणी आता काहीच बोलू शकत नसतो। रम्याने जो प्रश्न विचारलेला असतो तोच त्याच्या मनात सारखा गोंगावत राहतो, कारण आता काव्यावर माझं प्रेम खूप आहे आणि तिच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे, तिच्यासाठी मी जग इकडचं तिकडे करू शकतो, ही भावनासुद्धा जीवाच्या मनात काव्याविषयीची असते। आणि जर तिचं लग्न कुणाबरोबर दुसऱ्याबरोबर झालं तर मग मी हा धक्का कसा सहन करेल असं आता जीवाच्या मनात येतं आणि रम्याची बाजू तो समजावून घेतो। पण आता स्वतःच्या भावाचा प्रश्न असल्यामुळे तो आता एकदम शांत होऊन जातो आणि रम्याकडे पाहतच राहतो, कारण रम्याला आता या क्षणी काय उत्तर द्यावं मात्र त्यालाही कळत नाही। जीवाची बोलतीच बंद होते, त्याला खूप मोठा शॉक बसतो। तर रम्या म्हणते काय रे तू असं तुझ्या प्रेमाला दुसऱ्या कुणाबरोबर तरी पाहू शकशील का? असं सप्तपदी घेताना तू तुझ्या प्रेमाला दुसऱ्यासोबत जर पाहिलं तर तुझी काय अवस्था होईल याचा विचार तू केला आहे? जर तुझ्या होणाऱ्या बायकोच्या गळ्यात दुसरंच कुणी मंगळसूत्र घालणार असेल तर तू ते बघू शकशील का? तेव्हा जीवाला आता एकदम मोठा धक्काच बसतो, त्याच्याकडे रम्याच्या या प्रश्नाचं उत्तरच नसतं। तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये जीवा रम्याच्या या बोलण्याचा सगळा काही विचार करत असतो आणि विचार केल्यानंतर तो आता म्हणतो, तो काव्याला भेटतो आणि काव्याला विचारतो जर तुझं लग्न माझ्याशी होऊ शकलं नाही, जर त्या कुणाबरोबर लग्न झालं तर मग काय करायचं? त्याचवेळी काव्याला मोठा धक्काच बसतो। तर दुसरीकडे आता रम्या ही नंदिनीला मारण्याच्या प्रयत्नात असते, ती आता एक मोठा चाकूच घेते आणि म्हणते तयार राहा नंदिनी, आय एम कमिंग। तर दुसरीकडे नंदिनी
तिच्या आनंद निवासमध्ये असते आणि बायकांना काहीतरी काम सांगत असते। तेवढ्यातच तिथे आता जेव्हा रम्या येते ना, तेव्हा मात्र नंदिनी तिला पाहते आणि विचारते, काय ग रम्या, तू अचानक इथे कशी काय? तेव्हा रम्या आता खूपच रागात असते आणि नंदिनीकडे पाहतच राहते। तेव्हा नंदिनी आता म्हणते, अगं काय काम आहे, बोल ना। तिच्या डोळ्यात फक्त आणि फक्त नंदिनीविषयीचा राग असतो आणि हे नंदिनीला समजतं। अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब